हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? जर मस्त मजेत ना. आज आमचा दिवसभरचा रुटीन तुम्हाला दाखवते मी. आज दिवसभर काय काय करणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे जवळपास दुपारच्या पिरियडपर्यंत. तर सकाळी उठल्यानंतर आम्ही ना इकडे दारात बसलोय, कारण की सकाळच्या तर 8-9च्या दरम्यानचा सकाळी पिरियड आहे हा. आणि ह्या टायमाला सकाळी दारात आलेले आहेत बांगडीवाले. आणि बांगडीवाले म्हणजे ताई चुडा भरणार आहे, त्याच्यामध्ये मध्ये घालायला ना गोल्डन कलरच्या बांगड्या पाहिजे होत्या. तर त्या बांगड्या ताईकडे नव्हत्या, म्हणून मग दारात आल्यानंतर मम्मी बोलली की तुझ्यासाठी घे. आणि माझा तर मी तरी असं पण बांगड्या जास्त काही यूज करत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे ज्या आहेत ना त्याच मी घालणार आहे. इकडे ताईच्या मापाचं चाललं होतं. काड घालच्या बांगड्या तिला घ्यायच्या असतात, कारण की ती पण जास्त करून बांगड्या घालत नाही. 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 6 बांगड्या असा रेग्युलर ती घालते. त्याच्यामुळं मग म्हटलं काड घालच्या बांगड्या बघूया. आणि चॉईस लवकर होत नव्हती, कारण की मी मध्ये होते ना कन्फ्युजन करण्यासाठी तिला, कारण की माझी चॉईस थोडी त्यांच्यासाठी मॅच होत नाही. मी काही ना काहीतरी वेगळं सांगत असते त्यांना, ही नको ती घे ही. तर ती मला दाखवत होती कोणत्या घ्यायच्या. ते पाटल्या आणि बांगड्या ह्या दोन्ही पण घ्यायच्या होत्या. तर मम्मी सांगत होती ते ताईला आवडत नव्हतं, ताई सांगत होते ते मला आवडत नव्हतं, मी सांगत होते त्या दोघींना आवडत नव्हतं, असं होत होतं. त्यामुळं फायनली. आणि इकडे बघा सगळा तुम्ही पसारा बघू शकता. सकाळी पाणी आलं होतं नळाला, तर हे सगळी मोठी भांडी वगैरे आहेत ना, तर ती आम्ही सगळी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेत. थोडा वेळ उन्हाला वाळू देत, म्हणजे एक तयारी करून घेतलेली बरी असते. 26 तारखेनंतर जास्त काही काम करायला म्हणजे चालत नाही, कारण की ते इरडं वगैरे असतात. लक्ष्मीचं कार्यक्रम 26 तारखेपासून चालू होतो, त्यामुळे ना आम्ही जे काही आहे ते 26 तारखेपर्यंत आवरून घ्यायचं ह्या उद्दिष्टानं सगळं करायचं चाललेलं आहे. आणि गाडींचा वगैरे जास्त आवाज येत असेल, कारण की आमच्या दारात आहे रस्ता, त्यामुळे सारखं गाड्या ये-जा चालूच असतं. भक्ती मला कन्फ्युजन करते, मम्मी ही घे तू, मला घ्यायचे नाही आहेत, पण भक्तीचं आहे की तू हे घे. तर इकडे फायनली ह्या 2 बांगड्या आहेत ना, म्हणजे मोठ्या आणि छोट्या अशा 2 बांगड्या आहेत ना, त्या घेतलेत ताईसाठी. आणि आता बघू कासार कधी येतील तेव्हा त्या हिरव्या बांगडीमध्ये मध्ये अशी घालून ते चुडा भरायचा आहे. आणि भक्ती ना सारखं व्हिडिओ बनवते, कारण मीच तिला बोलले होते व्हिडिओ बनव म्हणून. इकडे आल्यानंतर माझी लोक जे आहेत माझे व्हिडिओ वाट बघतायत कधी टाकते, काय काय इकडे गावी मज्जा करते, तर त्यांच्यासाठी म्हटलं व्हिडिओ बनव तू. कपडे थोडीशी धुवायची, म्हणजे अजून कपडे धुवायला चालू केलेले नाही आहेत, फक्त भिजत वगैरे घातली. तोपर्यंतच दारावरती आले पायपुसणी आणि टॉवेल वगैरे. आणि आता जास्त लोक येतील ना, मग टॉवेल कमी पडतील. घरातल्या लोकांची काय तेवढीच 5-6 टॉवेल असतात प्रत्येकांची. एक जरी म्हटला एक्स्ट्रा एखादा म्हटला तरी 5 ते 6च असतात. म्हणून आम्ही इकडे ना 4 टॉवेल घेतले, परत पायपुसणी घेतल्या आणि उशींचे कवर वगैरे हे. आणि आत्ता काय होते माहिती आहे, सध्याला जेव्हापासून मी आले, म्हणजे मी 21 तारखेला आले ना, तेव्हापासून असं होते की दारात काही पण येऊ देत, आम्ही काय त्याला पुढे जाऊ देत नाही, जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत, असं व्हायला चालू झाले. आणि प्रत्येकजण की नाही आवाज, म्हणजे गाव थोडंसं मागून, आमच्या घराच्या थोडंसं अजून मागूनच स्टार्ट होतं त्यांचं ते स्पीकरवरती पुकारायचं की बाबा हे आले ते आले. मग आम्ही लगेच घरातून बाहेर येतो आणि बघतो प्रत्येक गोष्ट. काल तर बरंच काय काहीतरी घेतलं होतं. आणि आज मंगळवार असतो, गावामध्ये छोटासा बाजार भरतो, तिथे मी आणि पप्पा जाऊन ना भाजी घेऊन आलो, म्हणजे 2-3 तात्पुरती भाजी घेऊन आलो. ढबू, वांगी आणि गवारी, आणि थोडंसं आमटीसाठी मोड. आमटीसाठी करायचं आहे की मिसळ बनवायचं आहे माहीत नाही, बघू काय करतील ते. मी सध्या जेवणाकडे नाही आहे, काही केलं तर थोडंसं बाहेरचंच चाललं आहे, कारण की अशी पण माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे. गावी आल्यानंतर मला सुरुवातीचे 4 दिवस होत असते पाणी सूट होईपर्यंत, आणि ॲक्च्युली मी येतावीच थोडीशी माझी तब्येत बिघडली होती. तर इकडे आई आणि मम्मी जेवण बनवत आहेत, आणि मी आणि ताई बाकीचं सगळं बाहेरचं आवडतं. आणि सकाळी काय होतं ना, म्हणजे भांडी, कपडे, फरशी आणि झाडलोट ह्याच्यामध्ये सगळी सकाळ निघून जाते. उन्हाचं काही करू शकत नाही, खूपच ऊन आहे इकडे, नको वाटतं असं उन्हात वगैरे काय करायला. आणि साफसफाई तरी काय किती दिवस झालं चालू आहे, ती काय संपतच नाही आहे.
चालले, बघू कितीपर्यंत 26 तारखेपर्यंत तरी होते की नाही ते. आणि इकडे ताई कपडे धुवून देते. मला हातानं कपडे धुवायला येत नाहीत, मी फक्त वाळत घालू शकते हातानं. म्हणजे मला हाताचा काय प्रॉब्लेम नाही आहे, पण मी कधी हातानं कपडे धुतलेले नाही आहेत, मशीनलाच लावते. लग्नाच्या अगोदर पण नाही, लग्न झाल्यानंतर पण नाही. त्याच्यामुळे मला शक्यतो हातानं कपडे एक तर साफ पण होत नाहीत आणि निघत पण नाही. इकडे नवीन हे घेतले होते बघा टॉवेल, हे 4 टॉवेल नवीन घेतले होते आणि ते लागलंच आम्ही धुवून पण घातले, म्हणजे त्याच्यातली खळ वगैरे असेल ना ती निघून जाईल म्हणून. आणि थोडंसं कसं जास्त घरात पाहुणे आल्यानंतर ना ते खराब झालेलं वगैरे द्यायला पण बरं नाही वाटत. त्याच्यामुळं आम्ही, आणि हे मागे बघा आमच्या घराच्या बरोबर मागे, आणि इथं कपडे सुकत घातलेत. हे सगळा जागा आपलाच आहे, म्हणजे 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर इकडे आम्ही बाहेर मागेच असं कपडे सुकायला वगैरे घालायला बांधून घेतले दोरी. मागच्या बाजूला ऊस आहे. थंडीत तरी इतकी थंडी लागते ना, खूपच थंडी लागते. आणि मी ना थोडंसं व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट बोलून असा व्हिडिओ बनवला होता, पण काय झालं थोडंसं गाडींचा आवाज आणि ते गाणं चालू होतं, त्याच्यामुळं ते जर मी तसंच टाकलं असतं तर कॉपीराईटचा क्लेम आला असता. त्याच्यामुळे पुन्हा मला ते डिलीट करावं लागलं आणि नंतर परत आवाज द्यावा लागला. प्लीज समजून घ्या. कपडे वगैरे झालेत, ताई धुवून दिले, मी सुकत घातलेत. पप्पा गेलेत आमचे लग्नपत्रिका म्हणते तर नाही, पत्रिका वाटायला यात्रेच्या. पप्पांचं बिचाऱ्यांचे एकट्याचंच हाल होते, एकटेच सगळं करायचं म्हटल्यानंतर खूप धावपळ व्हायला लागली त्यांची. सकाळी दूध वगैरे घालून आले, परत चहा वगैरे घेतला, चहा नाश्ता केले आणि आता गेलेत पत्रिका वाटायला गडिंग्लजला. काल गेले होते मम्मीच्या माहेरी, कारण की तिकडे मम्मीच्या माहेरी जास्त पाहुणे आहेत. मम्मीचे मावशी वगैरे हे आहेत ना, ते खूप जण आहेत. त्याच्यामुळं काल तिकडे, आणि कुणीकडे बाहेर पप्पा असं पत्रिका वगैरे द्यायला गेले ना तर सकाळी निघून गेल्यानंतर संध्याकाळीच त्यांना परत द्यावं लागतं. तर इकडे आमचं ते सगळं झालं आणि म्हटलं दुपारी थोडंसं झोपायला भेटेल म्हणून आम्ही हे पण करून घेतलं. तांदूळ साफ करायचं होतं. तांदळामध्ये जास्त काही असं खडे वगैरे नाही आहेत, पण बायचान्स काहीतरी सापडलं तर, आणि जेवताळी कोणाला तरी लागलं तर. आणि हे आहेत आपल्या घरचे तांदूळ, मस्त आहेत, बारीक पण आहेत आणि छान वासाचे पण आहेत. तर मम्मीनं खास यात्रेसाठी तांदूळ केला होता. आणि आता आम्ही आल्यापासून रविवारपासून तर हेच खातोय. भात पण छान होता. आणि मी तांदळामध्ये लिहिलं आहे लाईक. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि इकडे हे बघा इतकं भरून झालं. हा छोटासा डेली ब्लॉग आहे आणि डेली थोडंसं म्हणजे काय आम्ही करतोय ते व्हिडिओ टाकत जाईल. तर सगळे व्हिडिओ बघा. इकडे ताई, मम्मी आणि आम्ही जितकं तांदूळ हे बघा किती केले बघा. हा भांडं जे आहे ना ते किती मम्मी बोलली 4 पायली, मग ते मला माहीत नाही किती काय त्याच्यात बसतं वगैरे ते, तर असं बोलली. ते तेवढं मोठं होतं. तर इकडे ना आम्ही दारात बसूनच तिघीजणींनी हे सगळं, मम्मीला जास्त फक्त म्हणजे हे ना जे वारं वगैरे असं द्यायचं आहे किंवा थोडंसं तिच्या पद्धतीनं काय करते ना ते काय आपल्याला येत नाही, तर मम्मी ते करून देत होती. आणि आम्ही साफ करून घेतलं. हे इतकं तांदूळ आपल्याला यात्रेसाठी एवढं लागणार नाही, ह्याच्यातलं थोडं लागेल, पण तयारी असलेली आपली बरी असते ना, त्याच्यामुळं आम्ही सगळी तयारी अगोदरच करून घेतो आहे. एवढे तांदूळ निवडून वगैरे झालेत. आणि आता ना थोडंसं गरम होते खूप. भक्तीनं तिकडे कलिंगड कापून आणलं आणि ह्या तांदळामुळे फरशीवरती बघू शकता सगळे पाय उठलेत. आम्ही ना ॲक्च्युली उलटं बसलो होतो, कारण की वाऱ्यासाठी लाईट गेली होती, त्याच्यामुळे आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं बसायचं. आणि थोड्या वेळेस आम्ही जे चालू केलं आणि तोपर्यंत लाईट आली, म्हटलं ठीक आहे असू दे. आणि तांदळात खेळण्याचा माझा आवडता पहिल्यापासूनचा छंद. जेव्हा जेव्हा मी तांदूळ म्हणजे मम्मी पण सुपात घेता डेलीचे तांदूळ असतात ना भात वगैरे करायला, तर त्याच्यामध्ये खेळायचं हे माझं पहिल्यापासूनच होतं. तर इकडे चला आता ना हा व्हिडिओ इथं स्टॉप करते. दुपारचे 3 वाजलेत, म्हणजे सकाळपासून आम्ही एकसारखं काम करून पण 3 वाजले. चला उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, छान असं डेली रुटीन करू. चला बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.